नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सर्वजण बसलेले असतात. आई आजी, मयुरी, जान्हवी, आनंद, रमाकांत काका, अक्षय, रमा आणि सीमा आणि ते सर्वजण हसत असतात. आनंद म्हणतो, आपण सर्वजण का हसतोय? मग जान्हवी म्हणते, आपण नाही, तू एकटाच हसतोय. असं त्या सगळ्यांचे जोक्स चालू असतात. मग रमाकांत काका विचारतात, आपण भांग प्यालो की काय? मग लगेच अक्षय म्हणतो, नाही, आपण भांग नाही पेलो, आपण फक्त थंडाई प्यालोय. तेथे शशिकांत आणि अभिषेक वरून येतात आणि त्या सर्वांचा गोंधळ ते दोघं बघत असतात. मग आई आजी म्हणतात, ते सगळं राहू द्या, त्या रेवाकडे बघा, तिच्यासाठी कुणीतरी डोक्याचा डॉक्टर आणा. मग तर सगळेजण खूप मोठ्याने हसतात. आई आजी म्हणते, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय बहुतेक. लगेच रमाकांत काका म्हणतात, नाही नाही आई, ती डोक्यावर पडली. मग लगेच आनंद मोठ्याने म्हणायला लागतो, आय कॅन फील निगेटिव्हिटी, आय कॅन मीन्स द निगेटिव्ह पॉवर. हे सगळं म्हटल्यावर तर सर्वजण खूपच हसायला लागतात. सर्वजण खूप एन्जॉय करत असतात. रमा थोडी नाराज असते. ती विचार करत असते रेवाचा. इकडे अभिषेक शशिकांतला म्हणत असतो, हे काय चाललंय काका? हे सर्व तर एन्जॉय करताय. हे पाहून शशिकांतला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, अरे भांडाना भांडाना, त्यासाठीच तर पाजलीये तुम्हाला. म्हणतो, काका ते तसलं होऊ शकतं, आधी हसले नंतर भांडले, ते काहीतरी आहे ना, काहीतरी होऊ शकतं. मग शशिकांत म्हणतो, ठीक आहे अभि, आपण च्या रूममध्ये जाऊया. मग ते भांडायला लागले. त्यांचा आवाज आला की आपण बाहेर येऊ. मग ते दोघे तेथून निघून जातात शशिकांतच्या रूममध्ये. मग इकडे सर्वजण खूप एन्जॉय करत असतात. अक्षय म्हणतो, आपण सर्वजण का हसतोय? रमाकांत काका विचारतात की आपण भांग प्यायली का? मग लगेच अक्षय म्हणतो, नाही नाही, आपण फक्त थंडाई पेली आहे. मग लगेच रमाकांत काका म्हणतात, मयुरी, तू थंडाई दिली होती ना मला? मग त्यावर लगेच मयुरी खूप मोठ्याने हसायला लागते. मग लगेच इकडे रमा अक्षयला म्हणते, काय हो तू आपली पैंज? मग लगेच हे जान्हवी ऐकते आणि जान्हवी म्हणते, कसली पैंज? त्या दोघांना विचारती, कसली पैंज? मग अक्षय सांगायला लागतो. तर जान्हवी म्हणते, एक मिनिट. मग ती रमाला म्हणते की तुझ्या ह्या दोन वेण्या कशा सुटल्या ग? ते दोघे पण हसायला लागतात. मग रमा म्हणते, थांबा मी सांगते. ती सांगायला लागते. तर लगेच अक्षय म्हणतो, ए थांब मी सांगतो. अक्षय सांगायला लागणार तेच लगेच रमाकांत काका म्हणतात की जरा शांत बस. आता आपण सगळे बसलोय ना, तर आपण सर्वांनी मिळून गेम खेळायचा आहे. लगेच आनंद म्हणतो, काके आपण बसलोय, मग चकना कुठे? मग लगेच रमाकांत काका त्याला म्हणतात, असं नाही बोलायचं. मग लगेच आनंद मोठ्याने ओरडायला लागतो आणि म्हणतो की मला गेम सुचलाय. मग लगेच रमाकांत काका म्हणतात की कसला गेम? मग लगेच तो म्हणतो, ट्रुथ की डेअर. जान्हवी म्हणते, करेक्ट आहे, आपण ट्रुथ की डेअरच खेळूया. मग लगेच आनंद बाटली घेण्यासाठी उठतो. तो बाटली घेऊन येतो आणि मग रमाकांत काका ती गोल गोल फिरवायला लागतात. त्यावर मयुरी म्हणते, अरे काका, तू ह्या बाटलीत जाऊन बस. लगेच जान्हवी उठते आणि म्हणते, मी ह्या घरची मोठी सून आहे, मी आधी खेळणार. आणि मग ती बाटली बिंगावती. तर ती बाटली आई आजींकडे जाऊन स्टॉप होती. आई आजी म्हणतात की फेवरेट सासू. मग आनंद म्हणतो की आई आजी, ह्या बाटलीचा रोष तुझ्याकडे आहे, आता बोल ट्रुथ की डेअर. मग आई आजी म्हणते की अरे हा गेम काय आहे, मला समजून तर सांगा. मग लगेच आनंद म्हणतो, तुला ट्रुथ की डेअर माहीत नाही? नंबर 1 बिझनेस वुमन आहेस तू आणि तुला ट्रुथ की डेअर माहीत नाही? मग लगेच आई आजी त्याला म्हणतात की अरे मी तुझ्या वर्गात नव्हते. मग ते सर्वजण हसायला लागतात. मग लगेच आनंद म्हणतो, लेट मी एक्सप्लेन, मी तुला समजावून सांगतो. मग लगेच आनंद तिला गेम कसा आहे ते समजावून सांगतो. आनंद म्हणतो, तू जर ट्रुथ निवडलं तर तुला आम्ही जे विचारू ते खरं खरं सांगावं लागणार आहे, आणि नाही तर तू डेअर निवडलं तर आम्ही जे तुला करायला सांगणार ते तुला करावं लागेल. सर्वजण हसतच असतात. मग लगेच आई आजी म्हणते की म्हणजे मी जर ट्रूथ निवडलं आणि मी खोटं सांगितलं तर? मग लगेच सगळे आनंद म्हणतो की नाही, ही तर चिटिंग आहे. अक्षय पण म्हणतो, नाही असं नाही चालणार. मग लगेच आई आजी म्हणतात, म्हणजे मी डेअरिंग करून ट्रूथ सांगायचं आहे? मग लगेच रमाकांत काका म्हणतात, आई तू डेअरिंग करून ट्रूथ सांगितलं तरी पण चालेल. मग सर्वजण खूपच हसायला लागतात. अक्षय म्हणतो की आई आजी, तू बाबांबद्दल एखादी आठवण सांग. मग लगेच आई आजी म्हणतात, अरे त्यांच्याबद्दल अशी रोमॅन्टिक आमची अशी काहीच आठवण नाही. मग लगेच रमाकांत काका म्हणतात की आई आता तू बाबांबद्दलच सांग. मग सगळेच म्हणायला सांग ना सांग ना. मग आई आजी म्हणतात की अशी आमची रोमॅन्टिक अशी काहीच आठवण नाही, पण हे खरं आहे की आयुष्याचा साथीदार जर चांगला असेल तर आयुष्य एकदम उत्तम जातं. चांगल्या जोडीदाराचं तुमचे आजोबा एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
लग्न झालं तेव्हा मी फक्त बी.कॉम होते, पण त्यांची इच्छा की मी सी.ए व्हावं. मग लगेच सीमा म्हणते, सी.ए म्हणजे कंप्लीट आराम आणि सर्वजण मोठ्याने हसायला लागतात. आई-आजी म्हणते, नाही, मी रात्री जागून अभ्यास करायचे. मला अभ्यास करता यावा म्हणून ते मला रात्री कॉफी करून द्यायचे. माझ्या मुलांना सांभाळायचे म्हणजे रमाकांत आणि शशिकांतला त्याच्याबरोबर जागायचे असे होते तुमचे आजोबा. मग सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. मग लगेच आनंद म्हणतो, आजोबा आय लव्ह यू. मग लगेच इकडे रमा अक्षयला म्हणते, हे सगळं तिथून आलंय वाटतं. जान्हवी आणि सर्वच आई-आजीला म्हणायला लागतात की अजून सांग ना. तर मग आई-आजी इमोशनल होती आणि ती तिथून निघून जाते. ती गेल्यानंतर आनंद रमाकांत काकाला म्हणतो की काके, जेव्हा जेव्हा आजोबांची आठवण निघते तेव्हा तेव्हा आई-आजी एवढी इमोशनल का होते बरं? मग लगेच सीमा म्हणते, तेच ना. अक्षय हसायला लागतो. त्यावर रमाकांत काका पण हसतात आणि आनंद पण हसायला लागतो. त्यावर लगेच मयुरी म्हणते, ए बस झाला आता टाइमपास, आता आपण पुढचा गेम खेळायला लागू. लगेच काका बाटली गोल बिंगवतात आणि मग ती बाटली अक्षयकडे जाऊन थांबते. मग लगेच रमाकांत काका म्हणतात, अक्षय. मग आनंद पण म्हणतो, आता अक्षय. मग अक्षय म्हणतो, मी ठीक आहे. मग लगेच जान्हवी म्हणते, आता अक्षयला मी विचारणार. मग जान्हवी म्हणते, आधी सांग ट्रुथ की डेअर. अक्षय म्हणतो, डेअर. मग लगेच जान्हवी हसायला लागते आणि म्हणते, आम्हाला कळलंय तू खूप रोमॅन्टिक आहे. मग अक्षय रमाकडे बघतो तर रमा खूपच लाजते. त्यानंतर म्हणतो, हो आहे. मग जान्हवी म्हणते, आता आम्हाला तुझा रोमॅन्टिझम बघायचा आहे. आता तू सगळ्यांसमोर आमच्या रमाला किस करायचंय. मग तो लगेच किस करायला लागतो. तर रमाकांत काका डोळे झाकतात. ते म्हणतात, ए आमच्यासमोर नाही. मग लगेच जान्हवी म्हणते, ए थांब, त्यासाठी एक कंडिशन आहे की तू रमाला कुठेही न टच करता किस करायचा आहे. मग लगेच अक्षय म्हणतो, याच्यात पण एवढ्या कंडिशन? पण मी तिला न टच करता कसं काय किस करणार? मग लगेच अक्षय म्हणतो, ठीक आहे. मग तो ला शिट्टी मारतो आणि जवळ बोलवतो. मग सगळेच म्हणतात की टच करायचं नाही. मग तो म्हणतो, अरे थांबा ना जरा, मी काय करतोय ते तर बघा. मग तो तिला फ्लाइंग किस करतो. सगळे टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळे वा वा म्हणायला म्हणतात आणि त्यावर रमा खूपच लाजते. इकडे शशिकांत आणि अभिषेक त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. अभिषेक शशिकांतला म्हणत असतो की हे बघा ना, अजून गेम खेळताय. मग शशिकांत चिडतो आणि म्हणतो, मला वाटलं होतं यांना भांग पाजली की हे राडा करतील, तिकडे रेवा तिला घेऊन बुंग होईल, पण कसलं काय, तसं काहीच झालं नाही. रेवा तर फुसका बार निघाली. मग लगेच अभिषेक म्हणतो, नाही नाही काका, मी ज्यावेळेस रेवाला सांगायला गेलो की जा अक्षयला रंग लाव, तेव्हा तर ती एकदम ओके होती. नंतर काय झालं काहीच कळालं नाही. मग लगेच शशिकांत म्हणतो, तेच तर विचारायला गेलो होतो, पण ती काही सांगतच नाहीये. मला असं वाटतंय अक्षयने तर काही केलं नसेल ना. मग लगेच अभिषेक म्हणतो, नाही नाही काका, अक्षयने काही केलं नसेल. मला असं वाटतंय की रेवालाच अक्षयबद्दल काही सॉफ्ट कॉर्नर नसेल ना. तर मग लगेच शशिकांत म्हणतो, तेच तर जाणून घ्यायचं होतं. काही बोलतच नाहीये, तोंड उघडायलाच तयार नाही. तिच्या त्या मूव्हर्स तर आपला सगळा प्लॅन अवलंबून होता. त्यावर शशिकांत खूपच चिडतो की आता तिच्याकडून ते जाणूनच घ्यावं लागेल. मग लगेच अभिषेक म्हणतो, नाही काका, आता ती काही बोलायच्या कंडिशनमध्येच नाहीये. मग त्यावर लगेच शशिकांत अजूनच चिडतो आणि म्हणतो, त्यामुळेच तर ह्या बायका माझ्या डोक्यात जातात. त्यांना सतत काहीतरी होत असतं आणि त्यांचे सतत मूड स्विंग्स होत असतात. तर त्या स्विंग्सवर त्यांना बसून असं लांब ढकलून द्यावं. मग लगेच अभिषेक म्हणतो, काका एवढं हायपर व्हायची गरज नाही, अजून आपला शेवटचा चान्स गेला नाही. शशिकांत त्याला म्हणतो, मग काय तो चान्स जायची वाट बघतो काय? ह्या बायका सगळ्या तशाच असतात रे. त्यावर म्हणतो, काका रेवा तशी नाहीये. मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो, नाही, सगळ्या बायका तशाच असतात. तू आजपर्यंत अक्षयच्या इम्पॅक्ट खाली होता ना, म्हणून तू त्यातून बाहेर ये, नाहीतर ह्या बायका तुझी कधी शेळी करतील सांगता येणार नाही. माझा बछडा पाहिला ना, त्या 2 वेण्यावालीनी कसा करून ठेवलाय त्याला. ना जरा ढील दिली की त्या डोक्यावर बसतात. त्यांना पैसा अडका दे, कपडे लत्ते दे, पण त्यांना बिझनेसमध्ये पण सहभागी करून घे, फ्रंटवर ठेव, पण सत्ता आपल्या हातात ठेवायची. त्यांना वाटलं पाहिजे की आपल्याला फ्रीडम आहे, पण सगळे पॉवर आपल्या हातात पाहिजे. हे जर केलं नाही तर त्या तुला प्रश्न विचारतील आणि मग तुझं वर्चस्व धोक्यात येईल. कायम लक्षात ठेव की जग फक्त पुरुषांमुळेच चालतं. इकडे सर्वजण गेम परत स्टार्ट करतात.
काका बॉटल फिरवतात. ती सीमाकडे जाऊन थांबते. मग सगळे ओरडायला लागतात, आई आई आई. मग सीमा म्हणते, मी हा गेम खेळत नाही. मग लगेच आनंद म्हणतो, आईला मी विचारणार. आई, तुला खूप साऱ्या कवींच्या कविता येतात, तू आता आम्हाला त्यातलीच एक छान कविता म्हणून दाखव. मग सीमा म्हणते, नाही नाही, मला काही आठवत नाही. पण नंतर म्हणते की मी प्रयत्न करते आणि मग ती एक छान कविता म्हणून दाखवते. झाल्यावर सर्वजण तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. ती कविता शशिकांत पण ऐकत असतो. तो इकडे म्हणतो की तुला तुझा गळा कापून हवाय, तुझा पाय मोकळा हवाय, मग तुला चांगला मोकळा करतो, तुझ्या आत्म्याला मुक्ती देतो. जोपर्यंत मी तुझ्यावर ताबा मिळवत नाही तोपर्यंत तुझी ती भिकारडी सून माझ्या ताब्यात येणार नाही. मग इकडे दुसऱ्या दिवशी आरशापुढे डोके कोरडे करत असते. अक्षय बेडवर बसलेला असतो. त्यावेळेस रमा म्हणते की काल आपण किती दिवसांनी सर्वजण एकत्र होतो. मग अक्षय म्हणतो, हो ना, तू, मी, दादा, वहिनी, आई, काका, आपण सर्वजण किती खुश होतो. माझी खरंच अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी कायम एकत्र राहायला पाहिजे. मग लगेच रमा म्हणते, देव करो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. अक्षय बेडवरून उठतो आणि रमाजवळ येतो आणि म्हणतो, पण माझी एक इच्छा काय पूर्ण होत नाही. मग रमा म्हणते, कोणती हो? मग तो लगेच म्हणतो की बायकोजवळ यायची. मग तो खूप रोमॅन्टिक व्हायला लागतो. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय रमाला म्हणत असतो की तुझे केस किती मऊ आणि छान आहे. मग लगेच रमा म्हणते की मी हे केसच कापून टाकते म्हणजे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. त्यावर अक्षय म्हणतो, मला माहिती आहे तू हे केस कधीच कापणार नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेम तुझं या केसांवर आहे. त्यानंतर थोड्या वेळाने रमा स्कार्फ बांधून येते. मग अक्षय म्हणतो की तू स्कार्फ का बांधला आहे? मग ती स्कार्फ काढते तर रमाने केस कापलेले असतात. हे पाहून अक्षयला खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे रेवाला तिचा नवरा म्हणत असतो की तुझा तो अक्षय, त्याची बायको रमा, मी बघ सगळ्यांची कशी वाट लावतो. रेवा खूप घाबरलेली असते. असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी सायरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.